नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2022-23साठीचा जो दुसरा टप्पा आहे या भरती परीक्षेसाठीचा 2025मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. पाहू शकता दुसऱ्या टप्प्यामध्ये जी पुढची प्रोसेस आहे या प्रोसेस प्रक्रियेसंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे. प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबतची टेट 2022 बाबतची महत्त्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यानुसार सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली असून या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 1,63,061 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहेत. आता यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 12वी करता शिक्षण सेवक शिक्षक या पदभरतीची भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील जी भरती प्रक्रिया आहे जानेवारी 2024 मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार 2,00,000 पाहू शकता 16,778 इतकी रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. आता जो दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती करण्यासाठी पब्लिश करण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 20 जानेवारी 2025 पासून पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. याबाबत माननीय शिक्षण महाराष्ट्र राज्य पाहू शकता आयुक्त जे आहेत महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी पदभरतीबाबत आढावा घेतला असता अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी अधिकृत जी लिंक आहे या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. सदर जाहिरातींसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 20 जानेवारी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यासाठी जो मेल आय डी आहे edupavitra 2022@gmail.com या ईमेल आय डीवर संपर्क साधायचा आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे. शिक्षक भरती 2022-23 साठीची जी दुसरा टप्पा आहे या भरती प्रक्रियेतला दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भरती प्रक्रिया करण्यासाठी ज्या खाजगी आस्थापना आहेत किंवा आस्थापना आहेत यांच्यासाठी त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठीचा वेळ वाढवून मुदतवाढ देण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत जाहिराती प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.